हा कोणता हायब्रिडायझेशन होता? sp हायब्रिडायझेशन. ह्या sp हायब्रिडायझेशनचे आपण कोणते बघितले? बेरिलियम क्लोराइड आणि इथायलिन. जिथं जिथं sp हायब्रिडायझेशन होतंय हे पाय बॉन्ड्स आणि सिग्मा बॉन्ड समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. sp नंतर नेक्स्ट हायब्रिडायझेशन कोणतं होतं? sp. आता sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन मध्ये बोरॉन आहे, बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर 1s2 2s2 2p काय आहे तर 1. सो हा ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंड स्टेट 2s2 2p काय आहे तर 1. ग्राउंड स्टेट. एक्साइटेड स्टेट मध्ये हा पेड काय होणार आहे तर अनपेड. ठीक आहे. हा बाहेरचा ऑर्बिटल घेतो. पण जेव्हा कधी रिॲक्शन म्हणजे बॉन्डिंग वगैरे होते, बाहेरची व्हॅलेन्स इम्पॉर्टंट असतं. सो हायब्रिडाइज्ड स्टेट. हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये काय असतं? इथे एक अनपेड आहे आणि इथे किती अनपेड आहेत तर 2. सो या हायब्रिडायझेशन मध्ये हा कसला हायब्रिडाइज्ड असतो तर sp2 हायब्रिडाइज्ड. कसला हायब्रिडाइज्ड असतो? हा sp2 हायब्रिडाइज्ड फॉर्म होताना बोरॉन फ्लोराइड फॉर्म होते BF3. ह्यामध्ये कसं असतंय? एक sp2p z, परत एक sp2pz, परत एक sp2pz आणि हे सगळे कसले बॉन्डिंग आहेत तर सिग्मा, ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅप. बरं, बोरॉन आहे. ठीक आहे, बोरॉन आहे. sp2 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे एक s आणि किती p आहेत? 2p. म्हणजे टोटल ऍटॉमिक ऑर्बिटल 3 इन्व्हॉल्व्ड आहेत. तर हायब्रिड ऑर्बिटल किती असणार? 3. आणि ते जे काही हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत, हे बघा, जे काय हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते 3 डायमेन्शनली असे अरेंज होणार आहेत की त्यामध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणि मिनिमम टेम्परेचर कुठून आला येतं. मैत्र्या खोळ्यासारखं करू नकोस. इथं बॉन्ड अँगल किती आहे? 120. जे काय आहे ते त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असणार आहे? 120. त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर्स आहेत ह्यामध्ये बॉन्ड अँगल किती होता? 180. ह्यामधल्या ह्या मेन sp-sp हायब्रिडायझेशनला बॉन्ड अँगल किती होता तर 180. मॅक्सिमम डिस्टन्स मिनिमम काय असणार आहे तर रिपल्शन. इथं एक अनपेड ऑर्बिटल आहे, इथं एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, इथं एक अनपेड इलेक्ट्रॉन. पण हा दर हायब्रिड ऑर्बिटल कसा आहे तर sp2. हा दर हायब्रिड ऑर्बिटल कसा आहे तर sp2. हा दर हायब्रिड ऑर्बिटल कसा आहे तर sp2 हायब्रिड. समजते? ठीक. आता ओव्हरलॅपिंग फ्लोरीनचं होणार. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p काय तर 5. इथं हा 2s वाला आणि हा काय तर 2p1 2p2 2p3 2p4 2p5 म्हणजे एक अनपेड आहे pz. कोण अनपेड आहे? pz. हे बघा, फ्लोरीनचा ऍक्च्युअली स्ट्रक्चर आहे कारण फ्लोरीन बरोबर ओव्हरलॅपिंग होणार आहे. कोणाबरोबर ओव्हरलॅपिंग होणार आहे? तो बोरॉन आहे. त्या बोरॉन मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत? 3. ज्यामध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणि मिनिमम काय असणार आहे तर रिपल्शन, त्यामुळे मॅक्सिमम स्टॅबिलिटी. ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग कोण दाखवणार आहे तर फ्लोरीन दाखवणार आहे. मग फ्लोरीन एक्सप्लेन द sp2 हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन. Explain the sp2 hybridization with typical examples. सगळ्या हा आपण कधी 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 आता फ्लोरीन बघा.
फ्लोरीन कसं असणार आहे, एक पीझेड असणार आहे, ज्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे. एक पीएक्स असणार आहे, ज्यामध्ये पेड, आणि दुसरा पीवाय असणार आहे. पीवाय मध्ये पण काय असणार आहे, पेड. पीएक्स पीवाय आणि हा काय तर पीझेड. अनपेड कोण आहे, पीझेड. म्हणजे अनपेड आहे, त्याचं ओव्हरलॅपिंग होते. ओपचं क्वेश्चन होतं की तो पहिल्यापासून असाच लोप असतो, मोठा दोन्हीकडे सेम. जेव्हा ओव्हरलॅपिंग होते, टू इनक्रीज द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, what to increase the extent of overlapping, त्यावेळी या साईडचा लोक या साईडचा लोक काय होणार आहे आणि हा वाला लोक काय होणार आहे. म्हणजे आता जे आपण फ्लोरीन स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे, त्या फ्लोरीन स्ट्रक्चर मध्ये सगळीकडे हेच होणार आहे, असंच होणार आहे. आता मी जे तुला दाखवलं ते समजतंय का. थोडंसं याला छोटं करूया. परत सांग, इथे दिसताना तुम्हाला हे 3 वेगवेगळे साइजेस दिसतात, पण आहेत ते ठीक आहे. पीझेड ना, फ्लोरीनचा पीझेड, फ्लोरीनचा पीझेड एक लोब मोठा, फ्लोरीनचा पीझेड एक लोब मोठा आणि पेअरिंग अँटी क्लॉकवाईज, पेअरिंग अँटी क्लॉकवाईज. फ्लोरीनचा एक लोब मोठा, हे फ्लोरीनचं झालं, पीझेड झालं. त्याचे पीएक्स आणि पीवाय असणारच आहे, ते म्हणून कोंबलं फिरायला जाणार नाही, तिथेच असणार. पीएक्स आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हा पीवाय आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पीएक्स आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, पीवाय आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. परत हा पीएक्स आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, पीवाय आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तुम्हाला जरी आता दिसताना हा जवळ दिसतंय, हे जवळ नसतात, हे 3 डायमेन्शन मध्ये आहे. मग ह्यामध्ये डिस्टन्स मॅक्झिमम असतं. त्यामुळे कोणी तुम्ही म्हणाल की मॅम हे जवळ आले, हे मी ड्रॉ करताना जवळ ड्रॉ, मग दिसताना जवळ दिसते, पण ऍक्च्युअली 3 डायमेन्शन मध्ये हे अवे फ्रॉम इच अदर असतं. त्यामध्ये मॅक्झिमम रिपल्शन का मिनिमम रिपल्शन, मिनिमम रिपल्शन, मॅक्सिमम स्टॅबिलिटी, मिनिमम मॅक्सिमम डिस्टन्स मॅक्सिमम. मग आता बघा, हा sp2 ऑर्बिटल आहे आणि हा कोण आहे, pz. परत हा कोण आहे, sp2 आणि हा कोण आहे, इथलं sp2 आणि हा pz. ते समजलं, येस ऑर नो. हे बोरॉनचं झालं sp2 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट बघा, sp2 हायब्रिडायझेशनचा एक्झाम्पल इथिन. इथिन कसा असतो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. मग ह्यामध्ये हा सिग्मा असतो आणि हा काय असतो, पाय. जेव्हा मल्टिपल बॉन्ड असतात त्यावेळी एकच सिग्मा असतो, राहिलेले पाय. मल्टिपल बॉन्ड म्हणजे एक तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपण बघतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड एक बघतो. तर आपण आता बघितलं की मधला सिग्मा होता आणि वरचे दोन काय होते, पाय. हा सिग्मा आहे, तर हा काय असणार आहे, सो इथं हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा, म्हणजे दर कार्बन किती सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो इथं, हा डोळ्यात असं फटके देईल ना, 60 एक कार्बन किती सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो, 3. 2 कसं, हा एक, हा एक, हा एक, किती सिग्मा बॉन्ड फॉर्म करतोय, किती सिग्मा बॉन्ड फॉर्म करतोय, समजतं का मी काय सांगते, येस ऑर नो. परत हा कार्बन आहे, किती सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो, जेव्हा कार्बन सिग्मा 3 बॉन्ड फॉर्म करतोय त्यावेळी तो sp2 हायब्रिडाइज असतो. कसला हायब्रिडाइज असतो, म्हणजे
एक वेगळं कन्सेप्ट आहे. कार्बन आहे, कार्बन आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s2. ही ग्राउंड स्टेट आहे. 2s2 2p ग्राउंड स्टेट आहे. एक्साइटेड स्टेट मध्ये पेड आहे ते काय होणार आहे तर पण मला इथिन बनवायचंय. काय बनवायचंय? काय बनवायचंय? जर मला इथिन बनवायचं आहे तर इथिन बनवण्यासाठी मला फक्त 3च ऑर्बिटल लागतात. हा वाला. त्यामुळे हे 3 ऑर्बिटल sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे. आणि एक हायब्रिड ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड. काय आहे? हा कोण आहे तर अनहायब्रिडाइज्ड. हा पीझेड असतो नाही, पीझेड आपण मोस्टली ओव्हरलॅपिंगला घेतो. sp2 लिहिलंय, पीझेड कुठं लिहिलंय? हा अनहायब्रिडाइज्ड आहे. हा अनहायब्रिडाइज्ड मग तुम्ही px घ्या किंवा py घ्या, फक्त pz घेऊ नका, कारण pz आपण मिक्सिंगला वापरतो मॅक्सिमम. असू दे की लास्ट कोणताही तुम्ही px py pz कन्सिडर करू शकता. अलॉंग द ऍक्सिस कोणता एक्स आहे, कोणता वाय आहे, कोणता झेड आहे, त्यातल्या तिन्हीमध्ये मी काय म्हंटल, आपण मिक्सिंग आणि रिकास्टिंग आपण स्वतः. सो इथं बघा 2 कार्बन ऍटम आहे. किती कार्बन ऍटम आहे? जरा इथे लक्ष द्या. 2 कार्बन ऍटम आहेत ज्यांचं बॉन्ड अँगल 120च असणार आहे, कारण तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. सो इथं 3 डायमेन्शन नाही, 3 जण आहेत. 3 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत आहेत. 3 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत आहेत म्हणजे 3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होणार आहेत. आणि जे 3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होणार आहेत त्यातला बॉन्ड अँगल किती असणार आहे तर 120. हा मागच्या सारखाच. पण समजून घ्या कन्सेप्ट, रगडपट्टी नकोय. किती हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे? 3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. कोणापासून फॉर्म झाले? 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्स पासून. परत हा एक कार्बन ॲटम. सिमिलरली अजून एक कार्बन ॲटम. म्हणजे हा एक कार्बन झाला, हा एक कार्बन झाला. हा क्लॉकवाईज हा sp2 हायब्रिडाइज्ड. हा पण कसला बॉन्डिंग होणार आहे? सिग्मा बॉन्ड. राहिलेले 2 क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हा हायड्रोजन आहे ना, म्हणजे हा कोण असणार आहे? sp2s. हा कोण असणार आहे? sp2s. आलं का लक्षात? परत इथं पण इथं काय असणार आहे? sp2s. परत sp2s. पुढं हा अनहायब्रिडाइज्ड आहे. कोण आहे हा? हा अनहायब्रिडाइज्ड दाखवेल ना. किती लोब असणार आहेत लॅट्रोवरला? अनहायब्रिडाइज्ड. काय घेतलेलं अनहायब्रिडाइज्ड आपण? px. हा क्लॉकवाईज आणि ह्यामध्ये पाय बॉन्ड. समझ में आ रहा है? येस और नो? आता एक मिनिट. हे आपण बघितलं. हे जे होतं हे कोणतं हायब्रिडायझेशन आहे? हे
sp3 हायब्रिडायझेशन कार्बनचं. तसं बघा 4 आहेत, 1 2 3 कुठं मेजर करताय, 1 2 3 आणि इथं 4. इथं बघा हा ग्राउंड स्टेट मध्ये कार्बन होता, ह्याचं अनपेड केलं, मग 1 s आणि 3 p सगळे हायब्रिडाइज केले, म्हणजे मला मिळाला काय sp3. म्हणजे एक s, एक px, एक py आणि एक pz असे 4 ऑर्बिटल मिक्स आणि रिकास्ट केले. मग घेतलाच की आपण इथिनला. इथं मला sp3 हायब्रिडायझेशन पाहिजे कार्बनचं. कार्बन तिन्ही हायब्रिडायझेशन दाखवू शकतो, sp, sp2, sp3. येस. जर मला नाही विचारले काय ते, त्यांनी म्हटलं की ड्रॉ द हायब्रिडाइज स्ट्रक्चर ऑफ फॉर्मेशन ऑफ इथिन मॉलिक्यूल. इथिन मॉलिक्यूल म्हटलं तर sp2, इथाइन मॉलिक्यूल म्हटलं किंवा ऍसिटिलीन मॉलिक्यूल म्हटलं तर sp, आणि मिथेन म्हटलं तर sp3. मग ह्यामध्ये परत काय होतं, हायब्रिडाइज स्टेट मध्ये काय होतं, एक s आणि राहिलेले 3 p काय होतात तर कंबाईन, आणि तुम्हाला काय मिळते तर sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मिळतात. मग sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल जेव्हा मिळतात तेव्हा मी तुम्हाला दाखवली ही जॉमेट्री कशी होती, टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री होती, कसली जॉमेट्री होती, टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री होती, मग टेट्राहेड्रल जॉमेट्री असताना मग 4 अनपेड होते, मॅक्सिमम डिस्टन्स मिनिमम रिपल्शन साठी बॉन्ड अँगल किती आला 109 डिग्री आणि 28 मिनिट, आणि मग त्याचं ओव्हरलॅपिंग झालं, आणि मग तुम्हाला असा बॉन्ड फॉर्म झाला ज्यामध्ये sp3s, 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 sp3s. समझ में आ रहा है, ठीक है. नहीं क्यों जाओ, क्यों जाओ, इथे बघा अजून 2 हायब्रिडायझेशन आपण, म्हणजे अजून 3 हायब्रिडायझेशन बघायचे आपण, sp3d, sp3d2 आणि sp3d3 बघायचं आहे, पण त्याच्यात एक लिमिटेशन बघायचे. ऑक्सिजन जेव्हा वॉटर फॉर्म होते, काय फॉर्म होते, वॉटर. वॉटर ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर 8. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते, 1s2, 2s2, 2p. काय असते 2p, 4. सो हा 2s2 आहे आणि हा 2p4 आहे. 2p4 1 2 3 4. ऑक्सिजन बिलॉंग्स टू सेकंड पिरियड. सेकंड पिरियड म्हणजे सेकंड सबशेल. सेकंड सबशेल मध्ये, सेकंड सबशेल मध्ये 2s 2p अवेलेबल आहे. 2d अवेलेबल म्हणजे त्याच एनर्जी लेवलचा दुसरा सबशेल अवेलेबल नाही. अनपेअरिंग तर होऊ शकत नाही, म्हणजे हा पेड आहे ह्याला अनपेअर करा असं काय होऊ शकत नाही. जे काय आहेत हे तिघ, हा एक s आणि हे 3 p, ह्या तिघांचं मी ग्राउंड स्टेटला जे आहेत त्यांचंच मी हायब्रिडायझेशन करते, आणि मला हायब्रिड ऑर्बिटल काय मिळणार आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल हे मिळणार आहेत मला. म्हणजे एक्सपेक्टेड जॉमेट्री काय असणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे बॉन्ड आहे sp3, 4 लोब फॉर्म होणार आहेत. 4 लोब आहेत म्हणजे एक्सपेक्टेड जॉमेट्री काय आहे माझी, चार लोब अपेक्षा आहे, आणि बॉन्ड अँगल किती असायला पाहिजे 109 डिग्री आणि 28 मिनिट असं असायला पाहिजे होतं, पण असं नसते. टेट्राहेड्रल जॉमेट्री नसते, व्ही शेप बेंड असते, अशी जॉमेट्री मिळते.
तुम्हाला हे रेड मध्ये का काढलं? रेड मध्ये का काढलं? तर ह्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? आणि इथं अनपेड आहे आणि इथं अनपेड आहे. इथं ओव्हरलॅपिंग होऊन हायड्रोजन येणार आहे, इथं ओव्हरलॅपिंग होऊन हायड्रोजन. आणि ह्यांचा बॉन्ड अँगल जो असतो ना, हा वाला, हाच बॉन्ड अँगल असतो HOH. हा हायड्रोजन, हा ऑक्सिजन आणि हा, ह्याचा बॉन्ड अँगल 104 डिग्री असतं. 104 डिग्री 35 मिनिट असं काहीतरी असतं. 104.5 असतं. असं का? तर हे लोन पेअर आहेत ना, लोन पेअर काय आहेत? जेव्हा अनपेअरिंग होत नाही, काय होत नाही? आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात ऑर्बिटल मध्ये, काय असतात? ते रिपल्शन कॉज करत असतात. ते काय कॉज करत असतात? ते काय कॉज करत असतात? त्यामुळे तुमची एक्सपेक्टेड जॉमेट्री बॉन्ड अँगल आणि ऑब्झर्वड बॉन्ड अँगल वेगळा असतो. जेव्हा कधी तुम्ही हायब्रिडायझेशन करताय, काय करताय? सगळे अनपेड इलेक्ट्रॉन असतील त्यामध्ये हायब्रिडाइज स्टेटमध्ये, तर तुमची एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व जॉमेट्री काय असणार आहे? सेम. म्हणजे एक्सपेक्टेड किती होतं? 109 डिग्री 28 मिनिट. ऑब्झर्व पण काय असणार आहे? 109 डिग्री आणि काय असणार आहे? 28 मिनिट. सायलेंट कर फोन. 109 डिग्री आणि काय असणार आहे? तर 28 मिनिटच असणार आहे. पण जर त्यामध्ये लोन पेअर आले, एक्सपेक्टेड होतं 109 डिग्री 28 मिनिट, पण आलं 104 डिग्री 35 मिनिट, हे व्हीबीटीला एक्सप्लेन करता येत नाही. का? बॉन्ड अँगल रिड्यूस झाला. आपण व्हीबीटी शिकतोय ना, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी शिकतोय ना, येस ऑर नो? आता नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s2 2p3. म्हणजे इथं काय आहे? तर 2s2 आणि इथं काय आहे? तर 2p काय आहे? तर 3. ही ग्राउंड स्टेट आहे. एक्साइटेड स्टेट आणि हायब्रिडाइज स्टेट. परत इथं अनपेरिंग बिनपेरिंग काय होत नाही. हा अनपेरिंग वगैरे काय होत नाही. ह्याचं हायब्रिडायझेशन पण काय आहे? sp3. मी काय सांगते बघा, जर हायब्रिडाइज स्टेट sp3 म्हणजे माझे किती असणार आहे? 109 डिग्री आणि जॉमेट्री टेट्राहेड्रॉन पण नसते, 104 पण नसते. एकच लोन पेअर आहे. 2 लोन पेअर असेल तर 104 होते. sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि 2 लोन पेअर आहे तर 104 डिग्री 35 मिनिट झालं. का झालं हे आपण शिकायचंय BSc-PR ला. पण हे लिमिटेशन क्रिएट होतं हे माहित असायला पाहिजे आपल्याला. परत इथं बघा, हा एक असा असतो, इथं एक असतंय, इथं एक असतंय, इथं एक असतंय. तुम्ही म्हणणार सेमच दिसतंय की टेट्राहेड्रल. सेम नाही आहे हा. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. हा ट्रायगोनल पिरॅमिड असतो. इथं लोन पेअर असतं. काय असतं? ह्याची पिरॅमिड सारखी जॉमेट्री होते. कशासारखी जॉमेट्री होते? पिरॅमिड सारखी. आणि ह्यातला बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल रिड्युस्डच असतो. किती असतो ह्यातला बॉन्ड अँगल? तर 107 डिग्री. किती असतो बॉन्ड अँगल? 107 डिग्री. बॉन्ड अँगल 107 असते. म्हणजे अपेक्षा तर जेव्हा कधी sp3 हायब्रिडायझेशन आहे त्यावेळी अपेक्षा 109 डिग्री 28 मिनिटची असते एक्सपेक्टेड जॉमेट्री. पण जेव्हा कधी लोन पेअर्स येतात, काय येतात? तेव्हा एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व जॉमेट्री काय होते? चेंज. हे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत, म्हणून आपण BSc-PR थिअरी आहे, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर थिअरी, ती डिस्कस करतो. आणि मग MOT, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. समझ में आ रहा है? ठीक है, पॅक करें.